आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाहीत। त्यामुळे या आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी ते मनसोक्त मजा करतात। पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे। आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते। शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे। पण ती का? मंडळी, दीप अमावस्या ही आषाढ अमावस्येला साजरी केली जाते। याला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते। यंदा ही तिथी 4 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे। या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते। श्रावण महिना पवित्र असल्याने दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते। आषाढी अमावस्या 4 ऑगस्टला 2024 रोजी आहे। या दिवशी रविपुष्प योगाचाही योगायोग तयार होत आहे। या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात, तसेच दान करून पितरांची पूजा करतात। यंदा 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:50 सुरू होत आहे, तर 4 ऑगस्ट 2024 ला दुपारी 4:42 अमावस्या संपेल। यंदा 5 ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होणार आहे। मंडळी, आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते। या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते। तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते। आषाढ अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते। या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे। पितृतर्पण, पिंडदान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी केले जातात। मंडळी, भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्त्व असते। भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते। आपल्या हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे। म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते। आणि यामागे आहे एक कथा। एकदा यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला, तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले। त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्याने आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली। हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले। प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं। त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्य ही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते। आजची मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे। याचा संबंध कृष्ण कथेत आहे। मंडळी, या दिवशी सकाळीच घरातील दिवे, समया, निरांजने, लामण, दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते। पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीप पूजा केली जाते। काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते। हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते। अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात। सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते। अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं। लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं आणि त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे। घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते। मंडळी, हल्ली लोक प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करतात किंवा कलाकुसर दाखवत आपल्याला काहीतरी हटके करायचे आहे असे दाखवतात। पण कुठे हटके क्रिएटिव्हिटी दाखवावी याचाही विचार व्हायला हवा, कारण आपल्या रूढी, परंपरा, पद्धती यांच्या मागे एक विचार दिलेला असतो, तो आपण जाणून घेणं गरजेचं असतं। जीवनाला अंधकार, आजारपण, आळस दूर होऊन उत्साह, आरोग्य यांचा प्रकाश उजळू दे सांगणारा हा सण साजरा होतो।
त्यात गौरीप्रमाणे दिव्याला वस्त्र परिधान करण्याची कलाकुसर काही जण करतात, पण ही मूळ पद्धत नाही आणि धोकादायक देखील आहे। समईला अशा प्रकारे वस्त्र नेसवल्याने त्यातून गळणाऱ्या तेलाने हे वस्त्र कधीही पेट घेण्याचा धोका असतो। कलात्मकता दाखवण्याला हरकत नाही, पण आगीशी दिव्याशी खेळ करू नये असं थोरा मोठ्यांनी उगाच सांगितलेलं नाही। संध्याकाळी जिथे आरास मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी। छान पाट मांडावे, पाटावर नवे वस्त्र अंतरावे, पाटाच्या खाली व आजूबाजूने रांगोळी काढावी। सर्व दिव्यांची आरास नीट मांडावी, त्यात वाती घालावे, तेल घालावे, हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी, फुले वाहून छान आरास सजवावी, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, हात जोडून शुभम करोती म्हणावे, आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी।